समोर बघा. इजी भाऊ, इजी भाऊ. अरे मध्ये येऊ नका हो. परभणी महापालिकेवर शिवसेनेचे तब्बल 25 मनपा सदस्य निवडून आले. सर्वात मोठा पक्ष शिवसेना ठरला आहे. काय प्रतिक्रिया देतात? एका मताचं काय वाद होता नेमका काय? मी प्रथम सर्व परभणीतल्या जनतेचं मनापासून स्वागत करतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. परभणीच्या इतिहासामध्ये महापालिका झाल्यापासून पहिला शिवसेनेचा महापौर होण्याची संधी परभणीकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना दिली आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून पहिले अभिनंदन. शेवटी आम्ही सुरुवातीपासून म्हणायचो की परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, राहील, त्यामुळे कुठलंही दुमत नव्हतं. आणि लोक म्हणायचे मागच्या वेळेस तुमचे 5च होते, आता तुमचे 25 कशी होतील? 5चे 25 व्हायला वेळ लागते का? बघितलं तुम्ही, आता 5चे 25 झाले. त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीनं सगळे लढलो, आम्ही सगळी एक वाक्यता ठेवली, आम्ही सगळे एका विचाराने ह्या ठिकाणी मैदानात उतरलो, त्या दिवशी हा निकाल दृष्टीपथात होता. मी अगोदरच सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीने 2 आकडे गाठला तरी खूप झालं आणि शिंदे गटाचा खातं उघडायचा प्रश्नच येत नव्हता. तसाच निकाल लागलाय. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या थोड्या कमी जास्त झाल्यात, तर ते आता निवडणूक आहे, शेवटी कुठंतरी चुकते आणि मग तिथं माणूस हुकते. तर ह्या चुका भरून कुणी भविष्यात काढू, परंतु जी निकाल परभणी महापालिकेत लागला आहे तशाच पद्धतीचा निकाल जिल्हा परिषदमध्ये सुद्धा लागेल. त्या दृष्टीनं आमची तयारी चालू आहे, हे आपल्याला ह्या निमित्तानं सांगू काँग्रेस इच्छितो. सोबत आपण आघाडी केली, त्याचा फायदा होताना दिसतोय. काय आघाडी? नाही, काँग्रेससोबत आम्ही युती केली त्याच अर्थी केली होती की बाबा आपल्या मताचं विभाजन होऊ नये, आणि आपल्या दोघांचं मताचं विभाजन झालं तर आपल्याला विजयामध्ये अडथळे निर्माण होतील. आणि आम्ही दोघांनी सामंजस्याने भूमिका घेतली आणि ह्या ठिकाणी आज आमचा महापौर बनतोय काँग्रेस आणि उभाटाचा. त्यामुळे कुठेही मनात शंका कुशंका कोणाची असायचं, कारण आता स्पष्ट बहुमत झाले. आता 12 आणि 25 37 झालेत, पाहिजे 33. त्यामुळं आणि अपक्ष पण आमच्यासोबत येतील हे आम्हाला खात्री आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी प्रतिष्ठा केली होती. प्रभाग क्रमांक 1 व्यंकट ढाळेंचा काय विषय होता आणि काय व्यंकट ढाळेंचा विषय असा होता की व्यंकट ढाळे हे एका मताने निवडून आले होते, परंतु तो निकाल जाहीर करताना आरो त्या ठिकाणी अडवून ठेवलं. आणि आरोचं म्हणणं असं आलं की आता बॅलेट पेपरमधले काही मतं व्हॅलिड करायचे. मी म्हणलं ज्या अर्थी तुम्ही अगोदर बॅलेट मतं मोजलात आणि त्यानंतर मशीनवरचे मतं मोजायला निघालात, मग तुम्ही जर बॅलेटवरचे मतं मोजलेले झालेले असताना व्हॅलिड इनव्हॅलिड हा विषय अगोदरच संपलेला होता. आता क्रिटिकल पोझिशनमध्ये ज्यावेळेस निवडणूक आली आणि आता निकाल एका मतावर येऊन ठेपलाय म्हणल्यावर तुम्ही इनव्हॅलिड केलेले मतं पुन्हा व्हॅलिड करण्याचा प्रयत्न करत असाल तर मला ही चूक आहे. तुम्ही निकषाला धरून करा आणि सत्य ते करा. आम्ही तुम्हाला काही आमच्या बाजूने बोला किंवा आमचं काही खरोखटो करा असं म्हणणं नाही आमचं. निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे, ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे वागलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणचे आरो म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणचे जे काही ऑब्झर्वर होती त्यांच्या निदर्शनास आम्ही ह्या गोष्टी आणून दिल्या आणि त्यानंतर ऑब्झर्वरने जाऊन वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता निकाल जाहीर केला आहे. मी ऑब्झर्वर असतील, आरो असतील, सर्व जनतेचे अधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि परभणीवर उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला काँग्रेसच्या सोबतीनं, तर आम्ही सोबत होतो. त्यामुळं आम्ही सगळ्या परभणीकरांसमोर नतमस्तक होतो. धन्यवाद. पालकमंत्री काल म्हणल्या की आमदार खासदार सातत्यानं असे आरोप करतात, तुमच्या पायाखालची हवा वाळू घसरलेली आहे. आता कोण कोणावर आरोप करत होता आम्ही बघितलंय. उगाचच आम्ही इकडून उडून तिकडून फक्त तुम्हाला जे बी आता जागा आल्यात ना त्या फक्त चिल्लरीवर आल्यात. तुम्ही काही गप्पा आणू नका. जे दिले ते आता घ्या. शेवटी पैशाचा किती महापूर आणणार आहेत. महाराष्ट्रातले निकाल काय एवढे काय भाजप सगळीकडेच कशावर आली तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही स्वतःच्या हातावर हात ठेवून सांगा म्हणा की आम्ही नेमकं ह्या निवडणुकीत केलंय काय, काय विकासाचं कामं केलेत म्हणून तुम्हाला निवडून दिले, असं काय आहे का? काहीच नाही, फक्त चिल्लर पाहिजे तशी. मग आता लोकांनी सुद्धा ठरवलं पाहिजे की बा पैशानंच मतं द्यायची असतील तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते, एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवणारच नाही उद्या. त्याचा लढून फायदा होत नसेल तर निवडणूक लढवायची कशाला? परंतु ह्या ठिकाणी विचाराचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं, पैशाचं झालं. कारण भाजपनं माणसंच 35 उभे केलते आणि ते महापौर करायला निघाले होते. म्हणजे हे चंद्राला काहीतरी ते दाखवल्यासारखं त्यांच्या गप्पा चालू होत्या. ते आम्हाला माहीत होतं, सगळं तुम्हालाही माहीत होतं. परभणीत भाजपचा महापौर होणं हा शक्य नाही आणि ते होणारही नाही.
मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचंड घोषणा केल्या होत्या, पण तरी परभणीकर ऐकले नाही. अजित पवारांनी घोषणा केली होती दत्तक परभणी घेऊ, पण तरी परभणीकरांनी हे केलं नाही. काय वाटतं? अजितदादांनी दोनदा दत्तक घेतली परभणी, ह्याच्या पूर्वी घेतली होती. आणि देवेंद्र फडणवीस त्याच घोषणा केल्या ज्या उद्धव ठाकरेंनी मंजूर केल्या होत्या. जे काही अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा असेल, ह्या ठिकाणचे दोन्ही मेडिकल कॉलेज असतील, ह्या ठिकाणचे गावातले रस्त्याला स्थगिती दिली होती उठवलेले ते रस्ते असतील, नाट्यगृह असेल, सायन्स पार्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी उद्धव साहेबांच्या काळात झाल्यात. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 70-30-8चा विषय असेल, सगळे उद्धव ठाकरेच्या काळात 17 सप्टेंबर 2021च्या पिरियडमध्ये झालेत. फक्त हे नीती अडवून ठरले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर रिलीज केले आणि ते दाखवले की आम्हीच केले, असा केविलवाना प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आहे. भारतीय जनता पार्टीने खरंच जर विकास या परभणीचा केला असता तर लोक तुमच्या मागे उभे राहिले असते, आमच्या मागायला काय जेवायला आले असते का ते लोक. पण तुम्ही केलं नाही. फक्त तुम्ही बोलाचा भात आणि बोलाचीच कडी, फक्त वेळ काढून न्यायचं आणि दिशाभूल करून आपले मतं झोळी भरायची, हे धंदा भाजपनं आजपर्यंत केला आहे. आणि आता तर पैशाच्या जोरावर चालू आहे. त्यामुळे पैशावर सुद्धा लोक तेवढे भुलले नाहीत त्यांना. परंतु काही ठिकाणी थोडा प्रभाव पडला आहे, त्यांना त्या जागा मिळाल्यात. आम्ही आधीच म्हणायचो की शिंदेचं खातं खुलत नाही, भाजपला 2 आकड्याच्या वरी जाता येत नाही. शेवटचा प्रश्न, मुंबईचा जिल्हा निकाल परिषदेमध्ये थोडासा निराशाजनक शिवसेना आहे. काँग्रेस बरोबर आघाडी करणार आहे का? असं आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेला सुद्धा लढणार आहोत. यामध्ये कुठेही मनात कोणाच्या शंका कुशंका असण्याचं कारण नाही आहे. बैठका होतील, सगळी चर्चा होईल, खासदार आमदार आम्ही सगळेजण बसू, त्यांच्या पक्षाचे कोण कोण प्रमुख आहेत ते बसू, राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल त्यांचे कोणी असतील ते बसू, सगळेजण बसून समन्वयानं, जशी आम्ही महापालिका लढली समन्वयानं, तशीच निवडणूक जिल्हा परिषदेची सुद्धा आम्ही समन्वयाने लढण्याचा प्रयत्न करू, एवढं आपल्याला सांगितलं. महापालिकेचा, मुंबई महापालिकेचा निर्णय जो निकाल जो लागला आहे, त्यावर काय प्रतिक्रिया असेल? थोडासा निराशाजनक. आता ती सगळी मुस्कटदाबी आहे. तुम्ही बघताय सगळीकडं पैशाचा पाऊस, शासकीय यंत्रणेचा पाऊस. आता बघा, आम्ही इथं खासदार आमदार येऊन इथल्या ऑब्झर्व्हरवर विनंती केली नसती, सगळी वस्तुस्थिती पडताळणी केली नसती, ते इतके वेळ त्यांनी निकाल जाहीर करून टाकला असता, आमचा पडला असता आणि त्यांचा निवडून आला असता. त्यामुळे सगळं काही ह्यांचंच चाललंय ना, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा. त्यामुळं हे सगळं बघण्याची गरज आहे. निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीनं व्हावी, लोकशाही मार्गानं व्हावी. हार जीत ही अपेक्षित असते. मैदानात उतरलाय कुस्ती खेळायला पैलवान, एक जिंकणारं एक हारणारं ही सत्य आहे. परंतु जिंकायसाठी काही करायचं, कुठल्याही थराला जायचं, यापूर्वी कधी नव्हतं. एवढी भाजपची भूक असेल मला कधी वाटलं नाही. की पहिली वेळेस आम्ही बघतो की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ता असो, राज्याची सत्ता असतो, गाव पातळी सत्ता असो, सगळ्या ह्यांनाच पाहिजेत. मग निवडणूक कशाला घेता? आम्ही असे भरले फॉर्म, आम्ही आलो निवडून म्हणून जाहीर करून टाका, संपला विषय. कशाला गरीबाचे कुटुंब उद्ध्वस्त करता? गरीब परिवारातले लोक थोडेसे पैसे आणून इकडून तिकडून निवडणूक लढवायला आहे, आणि ते जर पराभूत होणार असेल तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्या. चला.